नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजी बसस्थानकावर सलग दुसऱ्या दिवशी चोरी, कायमस्वरूपी पोलीस चौकीची नागरिकांची मागणी. इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ परिसरातील बसस्थानकावर सलग दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या कानातील दागिने ओढून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांनी संबंधित महिलेला पकडून ठेवले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत संबंधित महिलेने दुसऱ्या महिलेच्या कानातील दागिने ओढले. दागिने हिसकावून घेतल्यानंतर ती महिला तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तिचा पाठलाग करून तिला पकडले. नागरिकांनी तिला बसस्थानक परिसरातच रोखून धरले. यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित महिलेने दुसऱ्या महिलेचे कानातील दागिने परत केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून या घटनेबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान इचलकरंजी बसस्थानकावर सलग दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार समोर आल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. यापूर्वीही बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगा, पर्स आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या वेळी चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी बसस्थानक परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढवण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. सलग 2 दिवस चोरीच्या घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस चौकी सुरू झाल्यास तक्रारदारांना तातडीने मदत मिळण्याबरोबरच चोरीच्या घटनांवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का याची तपासणी करून आवश्यक ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसवावेत. तसेच गर्दीच्या वेळी पोलिसांची उपस्थिती वाढवावी, अशीही मागणी होत आहे. बसस्थानकावर सुरक्षा कधी वाढणार? चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस पावले कधी उचलणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.